नमस्कार, मी ज्ञानेश्वर मोरे. नवराष्ट्राच्या डिजिटलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी आहेत माढा लोकसभेचे महायुतीचे उमेदवार रणजित सिंग नाईक निंबाळकर सर, तुमचं नवराष्ट्रामध्ये खूप खूप स्वागत आहे. तर सर, तुम्ही दररोज मतदारसंघामध्ये दौरे करताय. नेमकं काय आहेत लोकांच्या भावना, कसा प्रतिसाद मिळतोय? या मतदारसंघामधला प्रतिसाद आपण जर काल मोदीजींची सभा बघितली असेल तर सभेमध्ये बसायला लोकांना जागा नव्हती, त्यामुळं लाखाचा जनसमुदाय हा बाहेर उभा होता. माझ्या ज्या सभा झाल्या त्या सभा ओव्हरफ्लो झाल्या आणि निश्चितपणे हा एक ट्रेमेंडस लोकांचा पाठिंबा मला मिळतो आहे. तर एकंदरीत कोणते मुद्दे जनतेसमोर ठेवून तुम्ही निवडणूक लढवणार आहात आणि तुमचा येणाऱ्या तुम्ही जर समजा निवडून आलाच खासदार म्हणून, तर काय प्लॅन आहे तुमच्या डोळ्यासमोर? नाही, माझे मुद्दे मी जे पूर्वीची निवडणूक माझी सिंचन प्रकल्पावर झाली, सिंचन प्रकल्पाच्या मंजुरी झाल्या, रेल्वेच्या मंजुरी झाल्या, रस्त्याच्या हायवेज मोठ्या प्रमाणात चालू केले. आता हे सुस्थितीत करणे आणि सिंचनाची कामं प्रत्येक गावामध्ये आता ते पोचवणं, मंजूर झालेल्या कामांचं हे शिवारामध्ये पाणी पोचवणं, रेल्वे प्रकल्प पूर्ण चालू करून घेणे, याचबरोबर नॅशनल इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो आम्ही खटाव, मान, गारवाड माळशिरसच्या याच्यावर बॉर्डरला घेतो आहे, तर त्या ठिकाणी तो इंडस्ट्रियल कॉरिडॉर चालू होणं आणि हजारो लोकांना त्या ठिकाणी नोकरी मिळणं हा एक माझा उद्दिष्ट आहे. फलटणमध्येही आम्ही एक नवीन MIDC नाईकबोंबवाडी या ठिकाणी मंजूर केलेली, ती MIDC चालू करणं हा आमचा एक मोठा उद्देश आहे. सर, एक प्रश्न. मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळं उत्तम जानकर देखील त्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे, त्यामुळं महायुतीला काय फटका बसेल का, काय सांगाल? स्वतःच्या स्वार्थाकरता जर नेते मंडळी एकत्र यायला लागले, त्याच्यामध्ये जनहिताचा कुठलाही मुद्दा नव्हता. 6 महिने एकाला खासदार करायचं ठरवलं होतं, एकाला आमदार करायचं ठरवलं होतं. स्वतःचा स्वार्थ गृहीत धरून, जनतेलाही गृहीत धरून लोक मंडळी एक झाली तर जनता होत नसतं. देशाचे पंतप्रधान मोदीजींनी विकास पर्व चालू केले. एक लिजेंडरी आज युगपुरुष या ठिकाणी पंतप्रधान पदांचं नेतृत्व करतोय. लोकांना माहिती की मोदीजींना पंतप्रधान करायचे आणि कमळाला मतदान करायचे, त्यामुळे असे नेते किती एक झाले आणि किती वेगळे झाले तर फरक पडणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र.